मर्चंट नेव्ही कशी जॉईन करायची ते बघूया. यामध्ये 3 डिपार्टमेंट येतात. एक म्हणजे डेक, दुसरं इंजिन आणि तिसरं केटरिंग म्हणजेच कुकिंग. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण कोर्ससाठी जे बेस्ट कॉलेज कोणकोणते आहेत ते मी सांगणार आहे. 10वीला इंग्रजीला 40च्या वरती आणि टोटल 40% वरती असतील किंवा 12वी आर्ट आणि कॉमर्स झाले असेल किंवा ITI झालं असेल, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर आणि टर्नर, तर तुम्ही 6 महिन्याचा GP रेटिंग कोर्स करून मर्चंट नेव्ही जॉईन करू शकता. त्याची फी आहे 2 ते 4 लाख पर्यंत. तुम्ही यामध्ये डेक साइड आणि इंजिन साइड पण जॉईन करू शकता. त्यानंतर 12वी PCM 60%च्या वरती असतील तर तुम्ही IMCT एक्झाम देऊन कंपनी स्पॉन्सरशिप घेऊन डेक साठी तुम्ही 2 कोर्स करू शकता. 1 वर्षाचा DNS 5 ते 8 लाख रुपये फी आहे. त्यानंतर BSc नॉटिकल सायन्स 8.5 ते 10 लाख रुपये फी आहे आणि 3 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर इंजिन साठी BTech मरीन इंजिनिअरिंग करू शकता. 9 ते 18 लाख रुपये फी आहे, 4 वर्षाचा कोर्स. त्यानंतर कोणाचं मेकॅनिकल इंजिनियर झालं असेल तर 1 वर्षाचा GME कोर्स करून इंजिन साइड जॉईन करू शकता. त्याची फी आहे 5.5 लाख ते 6.5 लाख रुपये. त्यानंतर कोणाचा डिप्लोमा झाला असेल किंवा BTech इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रॉनिक मधून तर स्पॉन्सरशिप घेऊन 4 महिन्याचा ETO कोर्स करून इंजिन साइड जॉईन करू शकता. त्याची फी आहे 4 लाख ते 5 लाख रुपये. केटरिंग डिपार्टमेंटसाठी 10वीला जर इंग्लिशला 40च्या वरती असतील तर तुम्ही CCMC 6 महिन्याचा कोर्स करून मर्चंट नेव्ही जॉईन करू शकता. त्याची फी आहे 2 ते 4 लाख रुपये. आणि ह्या सगळ्या कोर्ससाठी वय 25च्या आत असलं पाहिजे तर तुम्ही कोर्स करू शकता. तर कोणाचं हॉटेल मॅनेजमेंट झालं असेल तर STCW करा. त्यामध्ये तुम्हाला CDC मिळेल, म्हणजेच एक पासपोर्ट सारखं डॉक्युमेंट असतंय. त्याची फी आहे 30 ते 40 हजार रुपये आणि 20-25 दिवसाचा कोर्स आहे. आणि हा कोर्स तुम्ही वयाच्या 17.5 वर्षानंतर कधीही करू शकता. त्यानंतर तुम्ही मर्चंट नेव्ही जॉईन करू शकता. तर कोर्ससाठी बेस्ट कॉलेज आहेत नोसी गोवा, TS रहमान, फ्लीट मॅनेजमेंटचा IMI नोएडा, ग्रेट ईस्टर्न ITI वाल्यांसाठी, 7 आयलंड ITI वाल्यांसाठी, SCI MTI NCV कॅडेटसाठी, अँग्लो ईस्टर्न आणि टोलानी मरीटाईम. आणि मर्चंट नेव्हीमध्ये आजकाल मुली पण जॉब करत आहेत. मर्चंट नेव्हीचं मेडिकल कसं असतं हे बघू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.